नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 12 ऑगस्ट 2025 बरोबर 12 दिवस झाले. आज यवत तालुका दौंड येथे हिंसाचार झाला होता, दंगल झाली होती. त्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ आपल्या समोर मागच्या 4 दिवसापूर्वी दिलेला होता. त्याचं विश्लेषण काही प्रमाणात झालं होतं, परंतु आता नंतरच्या अनेक गोष्टी माहीत पडल्यानंतर मी आपल्याला पुढची माहिती, सद्यस्थिती काय आहे या अनुषंगाने मी आपल्याशी आज बोलणार आहे. हा विषय यवतपुरता मर्यादित नाहीये. हा संबंध महाराष्ट्रातल्या संबंध प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाईसाठी हा विषय महत्वाचा आहे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. प्रत्येक तरुणांनी हा व्हिडिओ ऐकावा अशी माझी अपेक्षा आहे. सत्याग्रही ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आपलं. आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा आणि व्हिडिओ खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर आपलं मत व्यक्त करावं. दौंड तालुक्यातील यवतमध्ये जे काही 1 ऑगस्टला दंगल सदृश हिंसाचार झाला, त्याची कारण काय आहेत तर त्याच्या अगोदर 4 दिवस काहीतरी 26 तारखेला रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना एका दारुड्याने केली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडला. त्याच्याबरोबरचा एक त्याला ज्यांनी दारू पाजली तोही, त्या दोघांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल दुसऱ्या दिवशी केले होते. परंतु महाराष्ट्रातल्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, ज्या स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजतात, अशा संघटनांचे कार्यकर्ते आणि त्या सगळ्यांचा हिरो होण्यासाठी धडपड करणारे, हिंदू हृदय सम्राट बनण्यासाठी धडपड करणारे जे महाराष्ट्रातले 4-5 आमदार आहेत, त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील, महाराष्ट्रात फिरत नाहीत परंतु भोसरीचे आमदार महेश लांडगे असतील, नवनीत राणा असतील, कोकणातले नितेश राणे जे आता सध्या मंत्री आहेत, या सगळ्यांनी विधिमंडळातली शपथ घेतलेली आहे. विधानसभेतली सदस्यत्वाची शपथ पायदळी तोडवून ती भाषणं करतायत, विधानं करतायत. यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख शीर्ष नेतृत्वाचा निश्चित पाठिंबा आहे, म्हणूनच हे बोलत आहेत. त्याच्यातले संग्राम जगताप हे अजितदादांच्या पक्षाचे आहेत. अजितदादांचाही त्यांना कदाचित छुपा पाठिंबा असावा, अन्यथा संग्राम जगताप अजितदादांच्या मताविरुद्ध जाऊन त्यांची इच्छा नसताना काही बोलतील, काही भाषणं अशी धर्मांध पद्धतीची करतील असं मला वाटत नाही. निश्चितपणे अजितदादांचाही त्यांना पाठिंबा असेल असं वाटतंय. काय घडलं यवतमध्ये? हजारो तरुणांचा मॉप येतो, 1000, 2000, 3000 तरुणांचा मॉप येतो 1 ऑगस्टला सकाळी, आणि तिथे जाळपोळ होते, तोडफोड होते. एक बेकरी जाळली. ती बेकरी एका हिंदूचीच होती. त्याच्या बेकरीत कामाला मुस्लिम होते 2-4, परंतु निरपराध लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. मालमत्तेचं नुकसान झालं. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे तर माझं मत आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्याची फिर्याद मी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेली आहे, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलेली आहे. त्याचबरोबर राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांना समक्ष भेटूनही निवेदन मी दिलेलं आहे. त्याचबरोबर राज्याचे जे अपर मुख्य सचिव आहेत गृह विभागाचे, त्या गृह विभागाच्या मुख्य सचिवांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. आजच सकाळी जाऊन मी यवत पोलीस स्टेशनला सुद्धा त्या निवेदनाची कॉपी दिलेली आहे. आणि या सूत्रधारांवर कारवाई करा, ज्यांनी त्या ठिकाणी दंगलीच्या आदल्या दिवशी बरोबर संध्याकाळी 6-7 वाजता एक मोर्चा आणि सभा काढली. त्या सभेमध्ये भडक भाषणं केली, प्रक्षोभक भाषणं केली. हल्ल्याला प्रतिहल्ला केलाच पाहिजे, ऍक्शनला रिॲक्शन दिलीच पाहिजे. समोरच्या तरुणांना चेतना निर्माण होईल आणि त्यांना उत्तेजित होईल अशा पद्धतीची भडक विधानं करून, प्रक्षोभक विधानं करून, धर्मांधता वाढेल अशा पद्धतीची विधानं, भाषणं करून त्या आमदारांनी या दंगलीला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि म्हणूनच 1 ऑगस्टला दंगल घडली. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. त्या दंगलीमध्ये आता जे काय 92 प्रथम खबरमध्ये जे 92 आरोपी, त्याच्यावर आता मी FIR वाचला, FIR ची कॉपी मिळवली मी. 92 तरुणांच्यावर गुन्हे दाखल झाले. 92 कोण आहेत तर मी नावं वाचली. यवत गावचे ग्रामस्थांच्यातलेच एका शेतकऱ्यांची पोरं आहेत, काही व्यावसायिकांची पोरं आहेत. 90% पोरं शेतकरी पुत्रच आहेत. साधारण 35-40च्या आतली वय आहेत सगळ्यांची. आणि या
याच्यामध्ये त्या 92 मध्ये 5-6 मुस्लिम नावं आहेत, बाकी सगळी नावं हिंदू आहेत. यांनी काय केलं तर जमाव जमवला बेकायदेशीरपणे आणि त्या ठिकाणी जाळपोळ तोडफोड करण्यामध्ये सहभाग दिला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे मिळाले. पोलिसांच्या समक्ष या सगळ्या घटना घडत होत्या आणि त्या फुटेजमध्ये कॅमेऱ्यामध्ये जे जे तरुण दिसतात प्रथमदर्शनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि 500-600 अज्ञात व्यक्ती आहेत असं पोलिसांचा FIR सांगतो. त्या 92 मध्ये ज्यांनी ही भावना भडकवली, ज्यांनी या दंगलीला आदल्या दिवशी संध्याकाळी प्रोत्साहन दिलं सभा घेऊन, त्या गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप असतील आणि बाकीचे हिंदुत्ववादी संघटनांचे मग संभाजी भिडेंचे काही कार्यकर्ते होते, बजरंग दलाचे होते, गोरक्षक दलाचे होते, ते जे काही हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणारे लोक होते, तरुण होते, त्यांनी भडक भाषणं केली आणि पळून गेले. का पळून गेला तुम्ही हा माझा त्यांना सवाल आहे. तुमच्यात हिंमत आहे ना, पोलिसांच्या समोर उभं राहा ना तुम्ही. खरं तर हिंसक माणसाची हीच लक्षणं आहेत जगभरात जर तुम्ही पाहिली. खून करायचा, हल्ला करायचा, दगडफेक करायची, पळून जायचं. हिंसक माणूस सर्वात भित्रा असतो माझं असं निरीक्षण आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. पण जो अहिंसक वृत्तीचा माणूस असतो, तो धाडसी असतो, तो पळून जात नाही, कारण तो कायदा हातात घेत नाही. जे कायदा हातात घेतात, हिंसक कृती करतात, ते लोक पळून जातात. आणि त्याच पद्धतीनं नेहमीप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांचे जे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते बाहेर जाऊन, यवत गावात त्यांनी सभा घेतली, यवत गावातल्या तरुणांना प्रोत्साहन दिलं, प्रक्षोभक भाषणं करून त्यांना पेटवलं गेलो काय आणि त्यांना भडक भाषणं करून मुस्लिमांच्या बद्दलचा द्वेष कसा निर्माण होईल याची काळजी घेतली. आणि मुस्लिम द्वेष इतका पसरवला गेला की दिसेल तर मुस्लिम प्रत्येकाला शत्रू दिसायला लागला. आणि अशा पद्धतीनं त्या गावातले तरुण भरडले गेले. आज त्याच्यामध्ये त्या गावातली शांतता स्थापन झालेली आहे. गावातल्या हिंदू मुस्लिम सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व धर्म समभावाची शपथ घेतली, शांततेची शपथ घेतली. पोलिसांनीही त्यांना सहकार्य केलं. ही शांतता प्रस्थापित झाली या गावामध्ये, याचा मला निश्चित आनंद आहे. ही शांतता कायम राहावी. आपली सर्व धर्म समभावाची परंपरा आहे. माझ्या सर्व जाती धर्मातल्या तरुणांना विनंती आहे, कुणी काय स्टेटस ठेवलं, कुणी काय कुठं महापुरुषाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या. कायदा हातात घेऊ नका कुणीच. कायदा जो जो हातात घेईल त्याच्यावर किती कर्म लागतील तुम्ही हिशोब करू शकत नाही. यवत मधले जे 92 लोक आहेत ना, त्यांच्यावर BNS नवीन कायद्यानुसार, जुना IPC पण आताच्या BNS कायद्यानुसार त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची 24 कलम लागलेली आहेत. गंभीर स्वरूपाची आहेत. दखलपात्र गुन्हा आहे, अजामीनपात्र गुन्हा आहे. ही 24 जी कलम लागलीत याच्यात ही मुलं यांना जामीन मिळणं फार कठीण दिसतंय. कायदेतज्ञांशी मी बोललो, पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोललो, याच्यात त्यांना सहजासहजी जामीन मिळणं कठीण आहे. कधी काही जामीन मिळेल माहिती नाही, परंतु यांचं आयुष्य बर्बाद झालं, यांचं आता रेकॉर्ड खराब झालं. यांना आता पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागेल, कोर्टाच्या तारखा आणि त्याच्याला सामोरं जावं लागेल. प्रपंच शेतकरी कुटुंबातली साधी पोरं आहेत, साधी कष्टकऱ्यांची पोरं आहेत आणि या सामान्य कुटुंबातल्या बहुजनांच्या कुटुंबातील तरुणांना आता याचा ससेमिरा मागे लागला. आता कोणीही काहीही करू शकत नाही. कोर्टाची जी काय पुढे भविष्यात त्याला शिक्षा होईल नाही होईल ते कोर्ट ठरवेल. परंतु आज रोजी तरुण सगळे अडकले, यांचं करिअर बर्बाद झाले. सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांनी लक्षात ठेवा, आपली परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. आपली परंपरा सर्व धर्म समभावाची आहे. याची अनेक उदाहरणं आहेत. हिंदू मुस्लिम हजारो वर्ष, शेकडो वर्ष या महाराष्ट्रामध्ये एकत्र नांदतायत, एकत्र जगतायत. कुठल्याही इतिहासातल्या लढाया हिंदू मुस्लिम अशा 2 धर्माच्या लढाया झालेल्या नाहीत. नीट इतिहास वाचा, सर्वांगीण वाचा, एकांगी विचार करू नका. व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माहितीवर आधारित जगू नका. अफवा सोडल्या जात आहेत, कारण कोणाला तरी या देशामध्ये धर्मावर आधारित राजकारण करायचे. धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या मंडळींना सातत्याने धार्मिक भावना भडकवण्याचं काम करायचे. आणि म्हणूनच या आमदारांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, गृह विभागाला मी विनंती करतोय, निवेदन दिलंय. जर हे ऐकलं गेलं नाही पोलीस खात्याकडनं, जर या आमदारांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर लवकरच मी न्यायालयात सुद्धा जाणार आहे. न्यायालयात सुद्धा त्या पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे की कायदा हातात घेणाऱ्या आमदारांना, विधिमंडळाची शपथ पायदळी तोडवणाऱ्या आमदारांना, धार्मिक तेढ वाढवणाऱ्या आमदारांना, समाजामध्ये चिथावणीखोर भाषण करून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेला तडा देणाऱ्या
या आमदारांना कायदेशीर अटकाव झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। यवतमधले जे काही घटना घडलेली आहे ही अत्यंत निषेधार्ह आहे, निंदनीय आहे। ज्यांनी कोणी काय तिथे महाराजांची विटंबना केली त्याला अटक झालेलीच आहे, त्याच्यावर कारवाई झालेलीच आहे। दुसऱ्या दिवशी ज्यांनी स्टेटस ठेवलं होतं कुठलं तरी, त्या स्टेटस करणाऱ्यावर कारवाई झाली। परंतु हे सगळं होत असताना ज्यांनी कायदा हातात घेऊन त्यांना शिक्षा करण्याचा प्रयत्न केला ते मात्र कायमचे अडकले। आज त्याच्यातले काही जण फरार आहेत, काही जण पोलिसांना सापडलेत, पण फरार तरी किती दिवस राहणार तुम्ही? फरार राहूनही उपयोग होणार नाही। कायदे तज्ञांचा सल्ला घ्या। कोणी त्यांना राजकीय लोक सांगतील की तुमच्यावरचे गुन्हे सत्तेतले आमदार आहेत, आपले गुन्हे काढून घेऊ, हे गुन्हे निघत नाहीत। हे दखलपात्र गुन्हे आहेत, अजामीनपात्र गुन्हे आहेत। 24 गंभीर स्वरूपाची कलम लागलेली आहेत। तुम्हाला कुठेही ही कलम कोर्टाच्या आदेशाशिवाय निघू शकत नाहीत, हे मला नम्रपणाने त्या सगळ्यांना सांगायचंय। तुम्हाला कायदेशीर प्रोसिजरला आता फॉलो करावंच लागेल। महाराष्ट्रातल्या तरुणांनी याच्यातनं धडा घ्यावा। आपलं करिअर बर्बाद करू नका, आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका। ही भडक भाषणं करणारे नितेश राणे आणि पडळकर सारखी जी काय जमात या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, भारतीय जनता पार्टीने यांना आवर घालावा आणि या पद्धतीने धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांना जर अटकाव घेतला नाही तर या महाराष्ट्राची शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा पायदळी तोडवली जाईल आणि भविष्यातल्या तरुणांचं करिअर बर्बाद होईल। या तरुणांच्या हातांना रोजगार द्या, त्यांना व्यवसाय द्या, त्यांच्या करिअरला मदत करा, त्यांचे शिक्षण स्वस्त करा, त्यांना आरोग्य सुविधा द्या, त्यांच्या शेतीला मदत करा, त्यांच्या व्यवसायाला मदत करा आणि प्रत्येकाने सुद्धा या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या। जगण्याच्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे, लोकशाहीच्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे, आपल्या रोजच्या दैनंदिन गरजांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे। पण आपण अस्मितेच्या मुद्द्यावर पेटून उठतो, भावनिक बनतो आणि कायदा हातात घेतो आणि स्वतःचं करिअर बर्बाद करतो। एवढंच या यवतच्या घटनेचा निष्कर्ष निघालेला आहे आणि मला महाराष्ट्रातल्या तरुणांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आपण मदत करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या दोषींवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ कारवाई करावी, सूत्रधारांना ताबडतोब जेलमध्ये टाकावं ही विनंती करतो आणि थांबतो।